ग्रुप आपल्या ग्रुप मध्ये करायचं ना मग सेंड ग्रुप मध्ये मोठा. ओके, तो रेकॉर्डिंग स्टार्ट केली मी. जो विद्युत भार कोई एक क्षण टी समय कॅपॅसिटर वरनं विद्युत भार क्यू असेल, ओके, तर त्या बंद गाडा पर लागू पाडेल किर्चॉफचा नियम. तर विद्युत प्रवाह समजा या सर्किट मधून आय करंट पास होतोय. ह्या तिघांचं सिरीज कॉम्बिनेशन घेऊ तर तिघांचे व्होल्टेजेस काय होतील पहा. हा पहिला रेजिस्टन्स आहे, त्याचा व्होल्टेज आय आर असतो. रेजिस्टन्स मधून करंट आय पास झालं तर त्याचा हे तिघ व्होल्टेजचे इक्वेशन आहेत, पण ज्याचे त्याचे व्होल्टेजचे इक्वेशन येतील. टोटल व्होल्टेज काय होईल या तिघांमध्ये डिवाइड होऊन जाईल तो. मग याला किती व्होल्टेज भेटेल? आय इंटू आर जेवढा व्होल्टेज भेटेल, कारण तो रेजिस्टन्स येतो तो आय इंटू आर प्रमाणे व्होल्टेज घेतो. कॅपॅसिटरचा व्होल्टेज काय असतो? क्यू बाय सी. असं येतं. याचा व्होल्टेज समजा व्ही आर असेल, तो किती येईल? आय इंटू आर. ओके, आता याचा हा कॅपॅसिटर आहे, तर कॅपॅसिटरचा व्होल्टेज काय असतो? VC इज इक्वल टू क्यू बाय सी. काय असतो? क्यू बाय सी. आणि इंडक्टरचा व्होल्टेज काय असतो? VL इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. काय येतं इथं? एल डी आय बाय डी टी. ओके, हे तीन व्होल्टेजेस असतात, त्याच्याबरोबर टोटल व्होल्टेज असणार. तर આપેલ તાક્ષણિક પ્રવાહ I અને લાગુ પાડેલ પ્રત્યાવર્તી व्होल्टेज V સાથે તેનો કડા સંબંધ શોધવા માંગીએ છીએ. आता बा आपल्याला व्होल्टेज वगैरे इथं आपण सिरीज LCR चं इक्वेशन लिहून दिलं. ओके, मग आता LCR चं इक्वेशन दिलं आपण, तर मग त्याच्यानंतर आपल्याला त्याचा अँगल वगैरे सोबतचा संबंध पण आपल्याला शोधावा लागेल. मग त्याच्यासाठीचं विश्लेषणची रीत. मग आपल्याकडे दोन मेथड आहेत त्याच्यासाठी. एक पहिली फेजर डायग्रामचा उपयोग करून शोधू शकतो, ही पहिली मेथड आहे. आणि सेकंड मेथड येते अनालिटिकल मेथड किंवा विश्लेषिक मेथड. बट ही मेथड तुमच्या सिलेबस मधून निघून गेली. अनालिटिकल सॉल्युशन हे सिलेबस मधून निघून गेला. हा टॉपिक सिलेबस मध्ये नाहीये. कोणता? 7.6.2. 7.6.3 आहे, 7.6.1 आहे, पण 7.6.2 सिलेबस मध्ये नाहीये. आठवण ठेवजा. मग आपल्याला एकच मेथड शिकायची, फेजर डायग्राम मध्ये. फेजर डायग्राम वाली मेथड मध्ये आपल्याला माहिती की जो आता आपल्याला आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण तीन वस्तूंना श्रेणीमध्ये जोडलो होतं. मग तिघांचे व्होल्टेजेस, एकचा व्होल्टेज VR होता, एकचा व्होल्टेज VL होता आणि एकचा व्होल्टेज काय होता? VC होता. बरोबर आहे. માટે કોઈ પણ સમય પરિપથના ત્રણ ઘટકનો કંપો વિસ્તાર સમાન કઢાવવાનો એક સમાન પ્રવાહ થશે. आता तिघांचा जो फेज डिफरन्स असेल तो सारखा असेल. कशा रीतीने येतो ते सांगेल मी तुम्हाला. ओके, सध्या इक्वेशन काय बनेल? आतापर्यंत करंटचं इक्वेशन काय लिहित होते आपण? I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी लिहित होते फक्त, पण इथं प्लस फाय येईल. आता हा प्लस फाय कशामुळे? तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे काय करतात? फेज प्रोव्हाइड करतात. माहिती ना, फक्त रेजिस्टन्स राहिला तर कोणताही फेज नाही येत. करंट आणि व्होल्टेज सेम चालतात, पण जर इंडक्टर राहिला तर करंट मागे चालतो आणि व्होल्टेज पुढे चालतो. मग π/2 चा फेज डिफरन्स असतो. आणि जर कॅपॅसिटर असलं तर मग इंडक्टर आपलं करंट जे असतं ते मागे पुढे चालतं आणि जो आपला व्होल्टेज असतो तो मागे चालतो π/2 अँगलनं. बट जेव्हा हे तिघं मिक्स असतात ना, तेव्हा अँगल एक्झॅक्टली π/2 नाही राहत. कोण पुढे चालेल कोण मागे चालेल हे बी आपण डायरेक्ट सांगू नाही शकत. याचा आधार त्यांच्या किमतींवर असतो. ओके, मग त्याच्यामुळे आपण करंटचं इक्वेशन काय लिहिलं? I इज इक्वल टू, हा कॅपिटल आय सोडून द्यायचा, स्मॉल आय कन्सिडर करायचा. स्मॉल आय इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी प्लस फाय. हे त्याचं इक्वेशन झालं. मग आपल्याला हा फाय शोधावा लागेल, इथं IM शोधावा लागेल, ते आपल्याला टोटल करंट मिळून जाईल. જ્યાં ફાય સ્ત્રોતના બે છેડા વચ્ચેનો વોલ્ટેજ અને પરિપથમાંનો પ્રવાહ I વચ્ચેનો કડા તફાવત. मग फाय काय आहे? तर जो व्होल्टेज आहे, आपण सर्किटला जो व्होल्टेज दिलाय तो आणि सर्किट मधून जे करंट पास होते ते या दोघांमधला कडा तफावत म्हणजे फेज अँगल. त्या दोघांमध्ये किती अँगल आहे, कोण पुढे कोण मागे, आणि त्या दोघांमध्ये किती अँगल आहे ते कोण दर्शवतं? हा फाय दर्शवतो. त्याला फेज कॉन्स्टंट पण म्हणतात, किंवा मग कडा चढान किंवा कडा तफावत असा शब्द गुजरातीमध्ये वापरला जातो. इंग्लिशमध्ये त्याला फेज डिफरन्स असा वर्ड यूज केला जातो. कडा म्हणजे फेज, ओके, फेज म्हणजे अँगल, ओके, लक्षात ठेवजा. आणि तफावत म्हणजे डिफरन्स. तर आपल्याला माहिती आता समजून घ्या की आपण फेजरद्वारे चारही वस्तूंना रिप्रेझेंट करू. कोणकोणत्या वस्तूत आपल्याकडे? फेजर म्हणजे एक सदिश जो फिरतो सर्किटमध्ये. त्या म्हणजे एक याम पद्धती असते आपल्याकडे, तर त्या याम पद्धतीमध्ये फेजर म्हणजे काय असतो? तो फिरणारा सदिश असतो. तो 0 to 360 अँगल असतो ना, त्याच्यामध्ये फिरत असतो, म्हणून त्याला फेजर म्हणतात. मग आपल्याला किती फेजर्सची गरज पडेल? तर 4 फेजर्सची गरज पडेल. एक करंटचा फेजर असेल I, आणि पहा ही सिरीज सर्किट आहे,
तर दरेक एलिमेंट मधून पास होणारा करंट काय असेल, सारखाच असेल. कारण आपल्याला माहिती श्रेणीमध्ये विद्युत प्रवाह काय असतो, सारखा. म्हणजे जेवढं करंट रजिस्टरला भेटणार आहे तेवढंच करंट इंडक्टरला भेटेल आणि तेवढंच करंट कोणाला भेटेल, कॅपॅसिटरला. म्हणून तिघांचा एकच करंट येईल, म्हणून करंटचा एकच फेज येईल. काय येईल फक्त तो कॅपिटल आहे. बट तिघांचे व्होल्टेजेस अलग अलग असतील. म्हणून इंडक्टरचा व्होल्टेजला आपण VL लिहू, त्याचा फेजर VL असेल. कॅपॅसिटर व्होल्टेजचा फेजर VC असेल. रजिस्टरचा फेजर काय असणार, VR असणार आहे. आणि टोटल व्होल्टेजचा फेजर काय असणार आहे, कॅपिटल V असणार आहे. आणि हा कॅपिटल V आपल्याला शोधायचा आहे. हा कंटिन्यू. तर पहा आता याच्यात कसं आपल्याकडे 4 फेजर्स आहेत. कोणकोणते फेजर्स पाहिजे आपल्याला, एक दरेकचा व्होल्टेजचा, जसं इंडक्टरचा व्होल्टेजचा VL असेल फेजर, रजिस्टरचा व्होल्टेजचा फेजर VR असेल, कॅपॅसिटरचा व्होल्टेजचा फेजर VC असेल, टोटल व्होल्टेजचा फेजर V असेल आणि करंट जे आहे त्याचा फेजर काय असणार आहे, I असणार आहे. ओके. आता पहिलं, आता रेझिस्टन्स साठी घेऊ. तर रेझिस्टन्स आणि करंटचा फेजर काय असणार आहे, एकच दिशेत असणार आहे. का तर फक्त रजिस्टर वाले सर्किट राहिले ना, तर तुमचं व्होल्टेज आणि करंट दोघं एकाच दिशेत असतात. गॉट इट. बट जेव्हा आपण इंडक्टिव्ह सर्किट घेतो तर त्याच्यात करंट मागे असतो, तर हा करंटचा फेजर आहे, तो मागे असतो. आणि जो इंडक्टर व्होल्टेज असतो तो पुढे असतो. म्हणून हा VL इथं पुढे लिहिलाय आपण आणि हा करंटचा फेजर आहे. करंटचा एक सिंगलच फेजर ड्रॉ करू. आता आपल्याला तिघं सर्किट समजायचं एक सोबतच, एकच डिझाईन मध्ये. तर सगळ्यात पहिले आपण फाय किती घेतला, आपण एक अँगल काय कन्सिडर केला, ω t + φ अँगल कन्सिडर केला. ओके. आता इथं आपण फेजर्स देणार. तर सगळ्यात पहिले रजिस्टर आणि करंटची गोष्ट करू. तर आपण अशा प्रकारे स्टार्ट करणार आहे सर्किट. सगळ्यात पहिले आपण एक याम पद्धती घेऊन घेऊ. याच्यात आपण एक अँगल कन्सिडर करून घेऊ, ω t + φ. काय, कारण आपण लिहिलेलं आहे जो करंट आहे त्याचा अँगल किती इथं, ω t + φ. मग त्या अँगल वरच आपण स्टार्ट करू. मग झाला आपला अँगल ω t + φ. ओके. झालं. मग आता एक एक एलिमेंट साठी आता सगळ्यात पहिले करंटचा फेजर ड्रॉ करू. तर हा करंटचा फेजर आहे. मग आता सगळ्यात पहिले करंटचा आणि रेझिस्टन्सचा फेजर जो आहे त्याचा संबंध, म्हणजे की करंट फेजर फिक्स झाला हा फेजर. त्याच्यानंतर आता रेझिस्टन्सचा व्होल्टेज आणि करंट मधला संबंध, तर ते दोघं एक सोबत चालतात. म्हणजे मग व्होल्टेजचा फेजर बी कुठे येईल, इथं येईल. कोणत्या व्होल्टेजचा, रजिस्टर व्होल्टेजचा फेजर. दोघं एकाच दिशेत येणार, कारण त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स काहीच नसतो, दोघं सोबत चालतात. करंट आणि व्होल्टेजचे जे वेव्हफॉर्म्स असतात दोघं सोबत चालत असतात, फक्त रेझिस्टिव्ह सर्किटसाठी. आता दुसरी सर्किट येते आपल्याला इंडक्टिव्ह. ओके. मग इंडक्टिव्ह मध्ये काय असतो, हा जो करंट असतो तो व्होल्टेज पेक्षा किती मागे चालतो, π/2 ने. म्हणजे व्होल्टेजचा फेजर पुढे असतो, इथं पुढे असेल किती अँगलने, 90 अँगलने. ओके. मग हा जिथं करंटचा फेजर आहे त्याच्यासोबत 90चा अँगल बनवणाऱ्या दिशेत कोणता असेल, व्होल्टेजचा फेजर. आणि जेव्हा फक्त कॅपॅसिटिव्ह सर्किट असते तेव्हा करंट पुढे असतं, व्होल्टेज मागे असतं. मग हा करंट इथं आहे ना, तर याच्यापासून मागच्या दिशेमध्ये, ह्या दिशेत आपण काय ड्रॉ करू, कॅपॅसिटरचा व्होल्टेजचा फेजर. कारण व्होल्टेज मागे असतं, इथं 90चा अँगल येईल. ओके. हा बी 90 अँगल येईल, हा बी 90 अँगल येईल. ओके. ही तुमची याम पद्धती मेन. ओके. हा ह्या दिशेत फॉर रेझिस्टन्स साठी व्होल्टेज आणि करंट एकाच दिशेत राहतील. इंडक्टर साठी व्होल्टेज करंट पेक्षा π/2 पुढे असणार आहे आणि कॅपॅसिटर साठी करंट व्होल्टेज पेक्षा π/2 पुढे असणार आहे. म्हणून आपण व्होल्टेज मागे घेतलं आणि करंट पुढे घेतलं. इथं करंट मागे घेतलं आणि व्होल्टेज पुढे घेतलं. इथं हे दोघं एकाच दिशेत आहेत. समजली आकृती पुरी, फेजर डायग्राम. गॉट इट. पुरा फेजर डायग्राम कसा आहे समजला ना. हो सर. इझी आहे. मग आता याला मी थोडं डिफरंट मॅनर मध्ये लिहितो थोडस. आता यांच्या किमतींसाठी पाहू आपण. आता आपल्याकडे जी आकृती आहे ती कशा प्रकारची आहे, अशी काहीतरी आकृती. हा पहिला एक फेजर येईल, ह्या ऍक्सिस घेऊन घेतो आपण. ह्या ऍक्सिस आहेत आपल्याकडे. ओके. आता ती हा सगळ्यात पहिले आपण करंटचा फेजर ड्रॉ करू. ओके. या दिशेत करंटचा फेजर असणार आहे, राईट. मग त्याला रेड दर्शवलंय. आता दुसरा आपण व्होल्टेजचा फेजर ड्रॉ करू एक्झॅक्टली याच्यावर. रेझिस्टन्स व्होल्टेजचा फेजर आहे, रेझिस्टिव्ह व्होल्टेजचा फेजर, तो त्याच्यावरच असणार आहे. ओके. हे झालं पहिली. आता दुसरा एक घेऊ, इंडक्टर व्होल्टेजचा फेजर. तो कोणत्या दिशेत असणार आहे, इथं 90चा अँगल बनवणार दिशेत. ओके. आणि एक असेल
कॅपॅसिटर व्होल्टेजचा फेजर जो या दिशेत असणार आहे. ओके, तिघं समजले? तीन वेगवेगळे कलर याच्यासाठी घेतले की तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग साठी. आणि हा चौथा कलर एक वेगळा घेऊन घेतो एरोज साठी, गुलाबी कलर घेऊन. तर पहा इथं हा करंट आय, हा VR असेल. ओके, इथं 90 अँगल, इथं बी 90 अँगल, आणि हा जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे ओमेगा टी प्लस फाय. ओके, हा कोणाचा फेजर असणार आहे VL चा फेजर आहे हा, आणि हा कोणाचा फेजर आहे VC चा. समजलं एवढं? मी कलर वाईज ड्रॉ केलं म्हणजे तुम्हाला खूप इझिली अंडरस्टँड व्हायला पाहिजे म्हणून. ओके, मग आता याच्यात होणार काय आहे आपल्याला, आता याच्या पुढे काय करायचं याच्यात थोडं याच्यात सांगतो मग तुम्हाला सांगतो. मग आता ही दुसरी आकृती याच्या बाजूला, मग आपण काय करू, हा जो VL चा फेजर आहे तो लहान आणि VC चा फेजर मोठा आहे, तर याला आपण रिव्हर्स डायरेक्शन मध्ये घेऊन घेऊ, याला रिव्हर्स मध्ये. मग हा इकडे VL आहे इकडे आला तर काय होऊन जाईल मायनस VL होऊन जाईल. बट लिहिताना ऍडिशन लिहावं लागतं, पण जेव्हा त्यांच्या किमती घेऊ आपण तेव्हा तो मायनस लिहावं लागतं त्याची किंमत. ओके, जसं की आपल्याला माहिती आहे की इथं पहा हे एक्सप्लेनेशन देऊन दिलं की कोण कोणाच्या पुढे मागे ते हे लिहिलेलं आहे इथं. आता VR, VL आणि VC या तिघांच्या किमती कोणकोणत्या असतील, तर जो VL आहे, VR आहे पहिला रेजिस्टन्सचा फेजर आहे, त्याची किंमत मॅक्सिमम किंमत काय आहे त्याची आली व्होल्टेज ऑफ रेजिस्टन्स, मॅक्सिमम रेजिस्टन्स व्होल्टेज. ही पहिली वस्तू काय आहे, VRM म्हणजे काय मॅक्सिमम रेजिस्टन्स व्होल्टेज, तो किती असणार आहे मॅक्सिमम करंट इंटू रेजिस्टन्स. नंतर मॅक्सिमम कॅपॅसिटन्स व्होल्टेज, मॅक्सिमम कॅपॅसिटी व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटरचा मॅक्सिमम व्होल्टेज किती असणार आहे IM इंटू XC. XC काय असतो त्याचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, तर करंट इंटू रेजिस्टन्स केलं तर व्होल्टेज भेटतो. मग हा एक प्रकारचा रेजिस्टन्स असतो XC, म्हणून इथं काय IM इंटू XC. सिमिलरली मॅक्सिमम इंडक्टिव्ह व्होल्टेज तर काय IM इंटू XL. अशा तीन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. मग फायनली टोटल व्होल्टेज इज इक्वल टू काय येणार आहे, टोटल व्होल्टेज बरोबर VL प्लस VC प्लस VR असेल. ओके, मग त्यांचा फेजरचा फॉर्म मध्ये जर लिहिलं, ऍक्च्युली हे इक्वेशन समहाव थोडस चुकीचं वाटतं मला. दिस इक्वेशन इज समहाव रॉंग आहे थोडं, हे राईट इक्वेशन आहे. V इज इक्वल टू VL प्लस VR प्लस VC करतो आपण. जसं की आपल्याला माहिती असतं की जेव्हा एखाद्या बिंदूवर एकापेक्षा जास्त सदिश आपात होत असतील तर आपण टोटल सदिश काय घेतो, तर दरेक सदिशची बेरीज घेतो. असं करतो ना आपण. कुल सदिश काय असतं त्याच्यात, दरेक सदिशची सदिश बेरीज घेतो आपण. तसं इथं बी काय हे सगळे सदिशच आहेत. फेजर म्हणजे काय सदिश आहे, मग आपल्याला त्यांची सदिश बेरीजच करावी लागणार. तर आता याचा VC आणि VL हमेशा एक रेखस्थ पण परस्पर विरुद्ध होवाती संयोजन रूपे. आता हे दोघं एकच रेषेवर आहेत पण परस्पर विरुद्ध असतात, म्हणून जेव्हा तुम्ही त्याला फेजर मध्ये लिहिता पहा डार्क लेटर म्हणजे वेक्टर मध्ये लिहिलं त्यांनी, तुम्ही वही मध्ये लिहिणार तेव्हा वेक्टर V इज इक्वल टू वेक्टर VR प्लस वेक्टर VC प्लस वेक्टर VL असं लिहिजा वही मध्ये लिहिणार तेव्हा. म्हणजे मी ह्या आकृतीमध्ये मी कसं लिहू शकतो त्याला, असं लिहावं लागेल मला. हा वेक्टर I असेल, हा वेक्टर VR असेल, हा VL असेल, हा VC असेल. मग मी लेक्चर मध्ये नंतर ओके, इथं वेक्टर I असेल. ओके, मग याच्यात मला जर टोटल फेजर लिहायचं असेल, टोटल फेजर वेक्टर V इज इक्वल टू वेक्टर R प्लस वेक्टर L प्लस वेक्टर C. मागे पुढे लिहू शकता तुम्ही यांना, काही फरक नाही पडणार त्याचा. हा, बट आता आपण काय करू, हा जो फेजर आहे ना हा याच्यापेक्षा खूप मोठा आहे. ऍक्च्युली मी उलटा ड्रॉ केलं, याला मोठा घेतला आणि याला लहान घेतला, असं बी होऊ शकतं. बट आपण ह्या सिच्युएशन मध्ये असं कन्सिडर करतोय की हा मोठा फेजर आहे ना लहान आहे, तर मग आपण काय करू, या मोठ्या फेजर मधून या लहानला मायनस करू. तो फिगर कशी बनवून देईल पहा, तुमची फिगर अशी राहून जाईल पहा. इकडे VR आहे ऑनली करंट वर. ओके, इकडे VR असणार आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू, मग VRM लिहितो मी, VRM मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. आता आपण काय करणार आहे, याला ह्या दिशेत आपण फक्त दोघांना एकाच दिशेत घेऊन घेऊ आपण. ओके, कारण आपल्याला काय करायचं, रिझल्टंट फेजर फाइंड करायचं. आता उत्तर फाइंड करायचं. रिझल्टंट फेजर म्हणजे काय, त्याचं उत्तर फाइंड आउट करायचं. जे काय असणार आहे इथून कुठं तरी असेल, इथं मध्ये कुठेतरी त्यांचा टोटल फेजर असेल वेक्टर बी, फुल फेजर या तिघांचा जो इथं कुठेतरी असेल, मग आपल्याला तो फाइंड आउट करायचा. मग त्याच्यासाठी काय करू आपण, हा VL ला ना इकडे घेऊन येऊ, मग काय होऊन जाईल, तो इकडे येऊन जाईल तुमचा VR VCM. VCM म्हणजे काय की व्होल्टेजचा जो फेजर आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू, सॉरी कॅपॅसिटरचा जो व्होल्टेज आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू,
आणि कोणाला आपण इकडे घेऊन आले, याला आपण रिव्हर्स मध्ये घेऊन जातोय. मग हा काय होऊन जाईल, ह्या टोटल मधून मायनस होऊन जाईल. मग हा समजून घ्या की व्हीसीएम एवढा होता, व्हीसीएम पुरा एवढा मोठा होता तुमचा, पण त्याच्यामधून आपण काय मायनस करून टाकलं, व्हीएलएम मायनस करू, तर याची साईज कमी होऊन जाईल. जसं की समजून घ्या की हे टोटल 10 होतं, हे टोटल 10 होतं, पण तुम्ही हा एवढा जो आहे 5 त्याला मायनस करताय त्याच्यामधून, तर मग 10 - 5 काय उरेल, 5च उरेल ना. मग ह्या फेजरची साईज स्मॉलर होऊन जाईल, एवढी छोटी होऊन जाईल. मग व्हीसीएम मायनस काय लिहिणार मी इथं, व्हीएलएम काय लिहिल मी याला, व्हीसीएम मायनस व्हीएलएम. ओके. आणि मला परिणामी पाहिजे तर मग इथून इथपर्यंत मी जोडून देईल. तर हा माझा काय असणार आहे, परिणामी फेजर असणार. ओके. आणि जो काय असणार आहे, वेक्टर व्ही असणार आहे. व्हीएम म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज व्ही, जो टोटल व्होल्टेज आहे त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. मग आपण काय पाहू शकतो, इथं 90 अँगल बनलाय बरोबर, इथं अँगल 90च होता बरोबर आहे. मग आपण पाहू शकतो इथं 3 बाजू झाल्या, ही एक बाजू व्हीआरएम झाली, ही बाजू झाली व्हीसीएम मायनस व्हीएलएम बरोबर व्हीएम आहे. तर पायथागोरसचं थेरम काय म्हणतं, पायथागोरसचं सूत्र काय म्हणतं, की कर्णाचा वर्ग कोणता आहे, कर्ण हा व्हीएम, कर्णाचा वर्ग बरोबर काय येईल, बाजू वर्ग, एक बाजू कोणती आहे व्हीआरएम, व्हीआरएम चा स्क्वेअर प्लस काय येईल, ही बाजू काय आहे, व्हीसीएम मायनस व्हीएलएम आहे. तो व्हीसीएम ऍक्च्युअली तिथं लिहायला थोडं कॉम्प्लिकेशन, व्हीसीएम मायनस व्हीएलएम ओके चा होल स्क्वेअर असं येईल. मग फायनली या इक्वेशनला मी कसं लिहू शकतो, इकडे लिहितो. ओके. हे जे इक्वेशन आहे याला मी सॉल्व्ह करतो, तर फायनली मला काय भेटेल, इथं लिहू, कुठं लिहू, जागा कमी पडते मला, इथंच लिहितो चला. तो व्हीएम इज इक्वल टू स्क्वेअर रूट येऊन जाईल ना, व्हीएम इज इक्वल टू अंडर रूट व्हीआरएम चा स्क्वेअर प्लस व्हीसीएम मायनस व्हीएलएम ओके चा होल स्क्वेअर असं लिहू शकतो मी. हा स्क्वेअर आहे इथं. ओके असं लिहू शकतो. हे झालं माझं मॅक्सिमम व्होल्टेज, टोटल मॅक्सिमम व्होल्टेज जो या तिघांमध्ये डिवाइड झाला आहे तो. यू कॅन सी फ्रॉम हियर. तर फायनली मग तुम्हाला इक्वेशन भेटलं, व्हीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हीआरएम चा स्क्वेअर प्लस व्हीसीएम मायनस व्हीएलएम चा स्क्वेअर. आणि हीच वस्तू तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता. तर काय केलंय त्यांनी, याला नेगेशन घेतलं इकडे, मग व्हीसी प्लस व्हीएलएम घेतला, बट हा व्होल्टेज इकडून मायनस केलं तर इथं घेतलं. मी आकृती कशी बनवली होती, तर हा तुमचा परिणामी होता ना, मग त्यांनी काय केलं, याला समांतर हा एक सदिश घेतला, असं बी चालेल, याला समांतर हा सदिश. मग ह्या सदिशची किंमत व्हीसीएम मायनस व्हीएलएम आहे, तर याची बी काय असणार आहे, व्हीसीएम मायनस व्हीएलएम, हा व्हीआरएम असणार आहे. तर फायनली तुम्हाला काय भेटणार आहे, व्हीएम. मी उलटा ड्रॉ केलंय, मी काय केलंय, हा सदिश इथं घेतलाय, हा सदिश इकडे घेतलेला, आणि ह्या दोघांमध्ये मी काय केलंय, एरर ड्रॉ केलाय, तो बी तुमचा परिणामी सदिशच असणार आहे. सो याच्याने काहीही फरक पडणार नाही. गॉट इट. बट आपल्याला माहिती काय आहे अजून त्याच्यात, अजून व्हॉट नेक्स्ट, आता पुढे काय याच्यात. ओके. आता नेक्स्ट वस्तू काय, तर तुमच्याकडे व्हीएम इज इक्वल टू काय, आता व्हीएम आपल्याकडे आहे. आता व्हीआरएम बरोबर काय, व्हीआरएम बरोबर आहे आपल्याकडे आयएम इंटू एक्सएम, आयएम इंटू आर, ही पहिली टर्म आहे आपल्याकडे व्हीआरएम बरोबर. व्हीएलएम बरोबर काय आपल्याकडे, आयएम इंटू हे करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू जे तिघांसाठी सारखीच राहणार आहे, एक्सएल. ओके. आणि व्हीसीएम बरोबर काय आपल्याकडे, आयएम इंटू एक्स. हे नावं द्यायला व्यवस्थित नावं द्यायची एक्झाम मध्ये, नाहीतर नावं जर चुकले तर मग उत्तर चुकू शकतात. मग टोटल व्होल्टेज व्हीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं होतं आपल्याकडे, व्हीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही आर एम चा स्क्वेअर. इथं हमेशा सबस्ट्रॅक्शन दिलंय या दोघांमध्ये, वजाबाकी आहे, व्हीसीएम मायनस व्हीएलएम चा होल स्क्वेअर. पहा आता याला जर तुम्ही उलट लिहिलं ना, समजा व्हीएलएम पुढे व्हीसीएम मागे लिहिलं तरी बी काही फरक पडणार नाही, कारण की पहा स्क्वेअर आहे, उलट लिहिल्यामध्ये मायनस पुढे येईल, पण मायनसचा वर्ग काय होऊन जाईल, परत प्लस होऊन जाईल. म्हणून ह्या इक्वेशनला तुम्ही काही ठिकाणी तुम्हाला व्हीएलएम पुढे दिसेल आणि व्हीसीएम मागे दिसेल, तर त्याच्याने काहीही फरक पडत
नाही. ओके, मग आता VRM ची व्हॅल्यू काय आहे IM इंटू आर स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर होऊन जाईल. मग IM चा स्क्वेअर आणि आर चा स्क्वेअर होऊन जाईल इथं, बरोबर, प्लस इथं IM XC मायनस IM XL ओके चा होल स्क्वेअर. मग आता याच्यामधून पण IM कॉमन निघेल, बट IM कॉमन निघेल, पण जेव्हा बाहेर निघेल तो ह्या पुऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे IM चा बी काय होऊन जाईल, स्क्वेअर येऊन जाईल. मग तुम्ही जेव्हा कॉमन काढणार इथं बी IM स्क्वेअर आहे, इथून बाहेर निघेल तेव्हा बी IM स्क्वेअर कॉमन निघेल, म्हणजे कंसाच्या बाहेर म्हणजे पुऱ्या इक्वेशनच्या बाहेर काय भेटेल तुम्हाला, IM चा स्क्वेअर इज इक्वल टू कंसात आर स्क्वेअर प्लस इथं काय होईल XC मायनस XL चा स्क्वेअर. खूप कॉमन मॅथमॅटिक्स लिहिलंय मी, हे तुमचं इक्वेशन बनेल. IM स्क्वेअर इथं होता आणि हा ब्रॅकेटचा मध्ये IM आहे, जो ब्रॅकेटचा बाहेर निघेल तेव्हा IM स्क्वेअर होऊन जाईल. ओके, आणि त्या IM स्क्वेअरला आपण पुऱ्या कंसाच्या बाहेर काढलं तिथं आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा होल स्क्वेअर, हे VM चा स्क्वेअर बरोबर आलं. मग VM बरोबर पुऱ्या कंसाचं वर्गमूळ काढा, इथं VM इज इक्वल टू हे IM असेल, आय स्क्वेअरचं वर्गमूळ काय होऊन जाईल IM होऊन जाईल, पण याचं वर्गमूळ नाही निघणार, म्हणजे मग वर्गमूळात ही पुरी टर्म येईल आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. तर ही जी न्यू टर्म आली तर ह्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, IM इज इक्वल टू हा जो जी टर्म आली तिला छेद मध्ये घेऊन जाऊ आपण VM चा, तो VM भागीला अंडर रूट आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा स्क्वेअर. तर ही टर्म आली. तर ह्या इक्वेशनला जर आपण स्टँडर्ड इक्वेशन जे आता ओमचा नियमचं I इज इक्वल टू V बाय आर सोबत कम्पेअर केलं तर पहा जे नॉर्मल सर्किट असते त्याच्यात फक्त रेजिस्टन्स असतात म्हणून ही टर्म मध्ये आर येतं, पण ही जे सर्किट आहे याच्यात तीन वस्तू आहेत, रेजिस्टन्स कॅपॅसिटर आणि इंडक्टर तिघ आहेत. हा आर काय आहे तर सर्किटला रेजिस्टन्स मुळे जो रेजिस्टन्स भेटतोय तो, XC काय आहे तर कॅपॅसिटर मुळे सर्किटला जो रिएक्टन्स फेस करावा लागतोय तो, आणि XL काय आहे तर इंडक्टर मुळे सर्किटला जो रिएक्टन्स फेस करावा लागतोय तो, आणि त्यामुळे सर्किटचा करंटवर जी इफेक्ट होते या तिघ वस्तूंची, तर ती इफेक्टला दर्शवणारे पॅरामीटर आहे. तर हे जे न्यू पॅरामीटर हे येतं त्याला झेड ने दर्शवलं जातं, ज्याला काय म्हटलं जातं इम्पिडन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला इम्पिडन्स, आणि इम्पिडन्स झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा होल स्क्वेअर येतो. दिस इज कॉल्ड इम्पिडन्स ऑफ द सर्किट, म्हणजे हा टोटल रेजिस्टन्स सर्किटला किती भेटतोय या तिघांमुळे त्याला दर्शवणार आहे पॅरामीटर झेड. आणि जे फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट आहे का तर हे XC काय असतं 1 बाय ओमेगा एल असतं, ओमेगा सी असतं. ओके, आणि XL काय असतं ओमेगा इंटू एल असतं. तर ही जे ओमेगाची व्हॅल्यू ही झेडची व्हॅल्यू, झेड हा रेजिस्टन्स आहे एक प्रकारचा, पण याला रेजिस्टन्स नाव नाही देऊ कारण रेजिस्टन्स ऑलरेडी एक पॅरामीटर असतं, म्हणून याला नवीन नाव काय दिलं जातं, जे काम रेजिस्टन्स करतो ना तेच काम हा झेड करतो. पण झेड मध्ये काय एक्स्ट्रा आहे तर झेड मध्ये रेजिस्टन्स पण आहे, पण ह्या दोघांमुळे जो रेजिस्टन्स सर्किटला फेस करावा लागतो तो पण आहे, म्हणून याला नवीन नाव काय दिलं जातं इम्पिडन्स. अँड इट इज कॉल्ड इम्पिडन्स. इम्पिडन्स इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा होल स्क्वेअर, किंवा याला XL मायनस XC चा होल स्क्वेअर मी लिहू शकतात, नो वरीज. अँड इट इज फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट टर्म, कारण इथं ओमेगा येतोय या सर्किट मध्ये ओमेगा येईल ना, म्हणून ही जी टर्म ही फ्रिक्वेन्सीवर आधारित टर्म आहे जिला इम्पिडन्स ने दर्शवलं जातं. यू कॅन सी फ्रॉम हियर त्याच्यात IM इज इक्वल टू VM बाय झेड येतं. जेव्हा सर्किट मध्ये तिघ इक्विपमेंट येतात तेव्हा छेद मध्ये आर नाही लिहिलं जातं, तेव्हा काय लिहिलं जातो झेड लिहिला जातो, आणि झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस XC मायनस XL चा होल स्क्वेअर, ज्याला AC परिपथनं इम्पिडन्स कहेવામાં આવે છે. गॉट इट. मग इम्पिडन्सचा जो फेजर डायग्राम येतो तो असा येतो, आणि इम्पिडन्सच्या हेल्पने तुम्हाला फाय नक्की केला जातो. हॅलो, फाय आपल्याला शोधायचा आता. मग tan फाय इज इक्वल टू काय काय घेऊ शकतो, तर इथून हा जो अँगल असतो हा एवढा ओमेगा टी असतो, आणि ह्या दोघांमधला जो अँगल असतो तो फाय असतो. मग फाय बरोबर काय येतं तर tan फाय शोधायचं आपल्याला. काय शोधायचं tan फाय. मग tan फाय बरोबर काय येतं समोरील बाजू भागीला जवळील बाजू. ओके,
मग इथं दोन आकृत्या बनतात. फाय साठीच्या दोन आकृत्या बनतात. एक अशी बनते, इथं हा VLM असेल, की एक मिनिट कशी येईल इथं एक मिनिट ही स्ट्रेट लाईन घ्यावं लागेल. ही स्ट्रेट लाईन येईल, इथून हा VR असेल, या दोघांमधला अँगल 90चा असतो आणि हा त्यांचा रिझल्टंट वेक्टर असतो, वेक्टर V. VM हा रिझल्टंट आहे, हा ऍक्च्युली असंच त्याच्यात. जस्ट अ मिनिट, लेट मी, आय एम कन्फ्युज हिअर. ओके, जस्ट अ मिनिट, मला फिगर पाहून घ्या व्यवस्थित. इकडून आपण असा VL मायनस VC घेणार आहेत, इकडून असा आपला VR असणार आहे वेक्टर V. हा इकडून असा VR आहे. ओके, नाव आय एम कम्प्लीट. हा VRM असेल. ओके, हे जो हा टोटल वेक्टर V असेल, ज्याला VM लिहितो आपण, जो त्यांचा रिझल्टंट असणार आहे, ही आकृती यायला पाहिजे तिथे ऍक्च्युली. आणि इथं अँगल 90चा असतो आणि इथं असतं तुमचं VCM मायनस VLM. ओके, मग आपण जेव्हा इथं फाय घेऊ, हा अँगल जो असतो तो फाय असतो अँगल. मग फाय बरोबर काय येईल, ऍक्च्युली हा नाही, सॉरी, हा अँगल, हा जो VCM मायनस VLM असतो त्याचा समोरचा अँगल, हा फाय अँगल असतो तुमचा. तर फाय बरोबर काय येतं, समोरील बाजू भागीला जवळील, tan फाय घेऊ ना आपण. तर tan फाय बरोबर समोरील बाजू VCM मायनस VLM भागीला जवळील बाजू VRM. किंवा दुसरं इम्पिडन्सच्या सूत्रामध्ये, तर इम्पिडन्सचं जर सूत्र घेतलं तर हा VRM आहे ना, तर इथं R येतो इम्पिडन्स मध्ये. हा VLM मायनस VCM आहे ना, तर इथं येतं XC मायनस XL येतं इथं, XC मायनस XL. आणि हे असतं तुमचं टोटल Z असतं, हा Z असतो इथं. मग त्यानुसार जर आपण सूत्र घेतलं तर हा फाय इज इक्वल टू समोरील बाजू XC मायनस XL अपॉन जवळील बाजू R. तर हे अँगल म्हणजे की फेज कॉन्स्टंट तुम्हाला फाइंड करायचं असेल ना, त्याच्यासाठीच हे इक्वेशन आहे. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. आता इथून मेन तीन वस्तू तुम्हाला आठवण ठेवायचं, की केव्हा कॅपॅसिटिव्ह सर्किट, केव्हा कॅपॅसिटिव्ह असते, केव्हा इंडक्टिव्ह असते, केव्हा रेझिस्टिव्ह असते. मग आता याच्यात हे जे इक्वेशन आलं आपलं झेड वालं, किंवा मग जे बी इक्वेशन आलं असेल, त्याच्यात पहिली कंडिशन आहे, जर तुमचा XC ग्रेटर दॅन XL असेल, म्हणजे की तुमचा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स पेक्षा जास्त असेल, तर तुमचा फाय जो असेल तो धन बनतो या सूत्राप्रमाणे. हे वरचा टर्म धन येईल ना, तर फाय काय बनेल, धन बनेल. मग त्यावेळेस तुमची सर्किट जी असेल ना, ती कॅपॅसिटिव्ह असेल. काय असणार आहे, कॅपॅसिटिव्ह. जर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स जास्त असेल, हे एक्झाम्पल वरून सांगेल मी तुम्हाला नंतरून की कसं असतंय, पण जर XC ग्रेटर दॅन XL असेल तर फाय पॉझिटिव्ह बनतो आणि त्यामुळे तुमची सर्किट काय असते, कॅपॅसिटिव्ह असते. ओके, आणि त्यामुळे काय असतं, तर तुमचा जो प्रवाह असेल तो व्होल्टेज पेक्षा पुढे असणार आहे. आपल्याला माहिती आहे, जर सर्किटचं बिहेवियर कॅपॅसिटिव्ह असेल तर करंट पुढे चालतो व्होल्टेज पेक्षा. पण किती अँगलने चालेल पुढे, आता इथं 90 ने चालणार पुढे, इथं किती अँगलने चालेल पुढे, फाय अँगल. आता आपला मेन अँगल काय असेल, फाय. ओके, नवीन समजून घ्या, जेव्हा XC ग्रेटर दॅन XL असेल तेव्हा फाय धन भेटतो तुम्हाला आणि त्यामुळे तुमची सर्किट काय असणार, कॅपॅसिटिव्ह. का, XC मोठा आहे म्हणून कॅपॅसिटिव्ह असेल. आणि मग कॅपॅसिटर जर असेल तर मग लीड कोण करेल हमेशा कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये, करंट लीड करेल आणि व्होल्टेज काय करणार आहे, लॅग करणार आहे. किती अँगलने, फाय अँगलने. जेव्हा तिघं एक सोबत असतील तेव्हाची गोष्ट आहे. आणि जर समजा XC लेस दॅन XL असेल, म्हणजे की तुमच्या सर्किटमध्ये XL मोठा आहे XC पेक्षा, तर फाय तुम्हाला ऋण भेटेल. फाय तुम्हाला काय भेटेल, ऋण भेटेल, म्हणजे नेगेटिव्ह भेटेल. आणि तुमची सर्किट काय असणार आहे, इंडक्टिव्ह असणार आहे. ओके, आणि त्यावेळेस तुमचा व्होल्टेज प्रवाहापेक्षा पुढे असेल. लीड कोण करेल, व्होल्टेज, आणि लॅग कोण करेल, करंट करेल, अशा सर्किटमध्ये. ओके, क्लिअर. किती अँगलने, तर फाय जेवढ्या अँगलने तो काय करणार आहे, लॅग करणार आहे. आणि हे तुम्हाला फेजर डायग्राम दिलेला आहे, की ओमेगा T1 एक सिच्युएशन असेल तेव्हा I आणि V मधला अँगल काय आहे, फाय. मग त्या केसमध्ये तुमचं जे व्होल्टेज आहे हा मागे आणि करंट पुढे, मग ही कॅपॅसिटिव्ह सर्किट साठीची आकृती. कारण तुमचा करंट पुढे फेजर दिलाय आणि व्होल्टेजचा फेजर मागे दिलाय ना, मग सर्किट काय असणार आहे, कॅपॅसिटिव्ह बिहेवियर असणार आहे. मग तुमचा हा जो करंटचा वेव्ह फॉर्म आहे तो पुढे असणार आहे, तो पहिले चालू होऊन गेलाय आणि व्होल्टेज लेट चालू झालेला आहे. मग यांचा दोघांमधला जो हा फेज डिफरन्स आहे तो काय असणार, तुमचा फाय असणार. ओके, डन. इथपर्यंत कोणाला काय डाऊट?